एक काळ प्रचंड गरीब समजला जाणारा गंगाखेड विधानसभा मतदारसंघ आज मात्र प्रचंड श्रीमंत उमेदवाराचाच मतदारसंघ म्हणून त्यांची ओळख आहे. हा मतदारसंघ गेली 5 टर्म हा शेकापाचा गड होता आणि 1995 मात्र अबुधाबी बँकेचे संचालक सीताराम मामा घनदाट यांनी एंट्री मारली आणि ते तब्बल 10 वर्ष या ठिकाणचे आमदार म्हणून काम केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा विठ्ठल पुरबाजी गायकवाड हे 5 वर्ष आमदार राहिले. त्यानंतर मधुसूदन केंद्रे यांना देखील या मतदारसंघातून संधी मिळाली आणि 2019ला रत्नाकर गुट्टे यांना संधी मिळाली आणि 2024ची देखील निवडणूक अवघ्या 2 महिन्यावर येऊन टपलेली आहे. अनेकांनी गुडघ्याला भाशिंग बांधले. या मतदारसंघामध्ये कसं निवडून येता येईल, मला विजयाचा गड कसा राखता येईल हेचे देखील मोर्चा बांधणी केली. त्यामध्ये महाविकास आघाडीकडून कोण येऊ शकेल, महायुतीकडून कोण येऊ शकेल, वंचितचं काय नियोजन असेल, त्यासोबत जरांगे फॅक्टर देखील काय करेल हे देखील पाहणं ठरणार आहे. त्या अगोदर पाहू आपण गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती काय. गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये रस्त्याची प्रचंड हेलावस्था आहे. त्यासोबतच पाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न तर फारच मोठ्या प्रमाणात आहे. कारण की या गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये 3 तालुके येतात. गंगाखेड, पालम, पूर्णा या तिन्ही तालुक्यातून जवळपास गोदावरी नदी जाते. परंतु या तिन्ही तालुक्यांना या गोदावरीचा अजिबात जवळपास फायदा होताना दिसून येत नाही. कारण की एवढी काळी कसदार जमीन असताना देखील येथील स्थानिक लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळं येथील लोकांना, स्थानिक लोकांना याचा फायदा मात्र होत नाही. याचं कारण असं की मी अगोदरच बोलताना म्हटलो की ज्याच्याकडे धन तोच गंगाखेडचा धनी. मग कसा होईल लाभ हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की गेल्या वेळेची निवडणूक आपण पाहिली. गेल्या वेळी निवडणुकीमध्ये रत्नाकर गुट्टे हे जेलमध्ये असताना त्यांनी त्यांच्या जोरावर निवडून आले आणि या अगोदरही घनदाट मामा असतील किंवा अन्य उमेदवार असतील हे असंच झालं आहे. मग आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदार सुज्ञ झाला आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मतदारांना काही गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील काही प्रश्न लक्षात येतात का हे तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या मतदारसंघामध्ये MIDCसाठी जागा आहे, परंतु औद्योगिकरणाचा विकास मात्र अजिबात झालेला दिसून येत नाही. त्यासोबतच अनेक गोष्टी या मतदारसंघात झालेल्या नाहीत. मग आता विषय येतो, आता पुन्हा एकदा 2 महिन्यावर निवडणूक आली आणि सगळेजण असं म्हणताय की आम्ही करू आम्ही करू आम्ही करू. नेमकं या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी म्हणजेच शरदचंद्र पवार गटाचे घनदाट मामा हे देखील भाशिंग बांधून आहेत आणि त्यांना देखील असं म्हणणं आहे की यावेळेस मी निवडणूक लढवणार आणि जिंकणारच. त्यासोबतच महाविकास आघाडीमध्ये सामील असलेली शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे गतवर्षी 2019ला 18,000 मतांनी पराभव झालेले विशाल कदम देखील निवडणूक लढवणार आहेत. त्यासोबतच महाविकास आघाडीकडून आधार हॉस्पिटलचे संचालक संजय कदम गेली 15 वर्षापासून सातत्याने मतदारसंघात फिरून मतदारसंघाच्या विकासा संदर्भामध्ये जाणून घेऊन अभ्यास करून यांची देखील मोर्चा बांधणी आहे की मला देखील तिकीट मिळेल का आणि मी देखील निवडणूक लढवणार. त्यासोबतच म्हणजे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मुंबईवरून काम करणाऱ्या अयोध्या पवार यांचं देखील असं म्हणणं आहे की आम्ही देखील निवडणूक लढू. नेमकं महाविकास आघाडीकडून कोणाला तिकीट मिळेल हे अजून तरी निश्चित झालेलं नाही. त्यासोबत आता सध्या महायुतीमध्ये देखील असाच विषय चालू आहे. कारण की आता रनिंग आमदार रासपचे रत्नाकर गुट्टे हे महायुतीमध्ये आहेत आणि त्यासोबतच संतोष मुरकुटे हे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत. भाजपामध्ये प्रवेश करण्यामागचं कारण म्हणजे आम्हाला इथून निवडणूक लढवायचीच आणि मी लढवणारच आहे आणि आमदारकीचं स्वप्न बाळगून राजकारणामध्ये उतरलेले संतोष मुरकुटे देखील यावेळी निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. त्यासोबतच महायुतीमधून अजून देखील अनेक उमेदवार समोर येत आहेत आम्हाला निवडणूक लढवणार आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या वरिष्ठाची भेटीगाठी देखील मोठ्या प्रमाणात चालू आहेत. आणि यासोबतच वंचित फॅक्टर देखील महत्त्वाचा ठरणार आहे आणि या वंचितसोबतच मनोज पाटील जरांगे देखील नेमकं काय निर्णय घेतील.
जरांगे फॅक्टर देखील या मतदारसंघामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. यासह अनेक प्रश्न आहेत. मग यावेळी नेमकी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही कोणत्या मार्गाने होते हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे. कारण की येथील एवढी सुपीक जमीन असताना, औद्योगिकरण असताना, एवढं सगळ्या गोष्टी असताना इथे विकास का होत नाही आणि विकास करणारा उमेदवार या मतदारसंघामध्ये पुन्हा निवडून येईल का आणि विकास करणारा चेहरा नेमका कोण आहे हे देखील पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. नेमकं तुम्हाला काय वाटते? कारण की आता रत्नाकर गुट्टे निवडणूक या लढवतील आणि त्यांना ही निवडणूक कशी जाईल, त्यासोबतच मधुसूदन केंद्रे नेमकी निवडणूक लढवतील का, त्यांना ही निवडणूक कशी जाईल. आणि घनदाट मामा यांनी गेली 3 टर्मापासून त्यांना पराभवच पत्करावा लागत आहे आणि यावेळेस ते महाविकास आघाडीचे उमेदवार राहतील असा देखील दावा केला जात आहे. त्यांच्यासाठी ही निवडणूक कशी असेल किंवा ही जागा महाविकास आघाडीला सुटल्यास कोणाला तिकीट मिळेल आणि महायुतीकडून कोणाला तिकीट मिळेल किंवा दुसरा अजून पर्याय काय असू शकेल किंवा एखादी तिसरी आघाडी होऊ शकेल का, यासाठी तुम्हाला नेमकं काय वाटतंय तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या संपूर्ण व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.